उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपनं तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातून निर्माण होत असलेलं सत्ता संतुलन याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. विधान परिषदेत विवेक कोल्हे यांना आमदारकीची संधी मिळाल्यानंतर आता राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची विधान परिषदेवरील उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. या दोन्ही घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय रणनीतीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकीय जाणकारांच्या मते भाजप सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात दीर्घकालीन सत्ता संतुलनाची रणनीती राबवत आहे. जिल्ह्यात डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रभाव वाढत असताना त्याला समांतर ताकद निर्माण करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. विवेक कोल्हे यांना मिळालेली संधी ही केवळ एका तरुण नेत्याचा उदय नसून भविष्यातील ग्रामीण राजकारणातील नवीन चेहरा उभा करण्याचा प्रयत्न मानला जातोय. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांचं नाव विधान परिषदेकरिता पुढे येणं ही आणखीन एक मोठी राजकीय घडामोड मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या तनपुरे यांना भाजपकडून संधी मिळणं म्हणजेच फक्त पक्षांतराचा विषय नसून राहुरी आणि परिसरातील राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तनपुरे यांची ग्रामीण भागातील संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांमधील संपर्क आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव लक्षात घेता भाजप त्यांचा उपयोग आगामी निवडणुकांसाठी करणार असल्याचा स्पष्ट संकेत आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या स्थानिक इच्छुकांना डावलून बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिली जात असल्याची भावना काही कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे भाजपासमोर संघटनात्मक समन्वय राखण्याचं मोठं आव्हान उभं राहू शकतं. राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती एका नेत्याचे पूर्ण वर्चस्व रोखत सर्वांना नियंत्रित ताकदीत ठेवणं अशी असू शकते. जिल्ह्यात विविध गटांमध्ये संतुलन राखत भाजप आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र आहे. एका बाजूला विखे पाटील गट, दुसऱ्या बाजूला नव्या नेतृत्वाला संधी आणि त्याचसोबत विरोधी पक्षातील प्रभावी चेहऱ्यांना आपल्या बाजूला खेचणं या माध्यमातून भाजप आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करत असल्याचं मानलं जात आहे. यामुळेच आता जिल्ह्यात एकच प्रश्न चर्चेत आहे. भाजप जिल्ह्यात नवीन ताकद उभी करतोय की विद्यमान ताकदींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न? बळकटी की अंकुश हा प्रश्न सध्या अहिल्यानगरच्या राजकारणात केंद्रबिंदू बनलाय. आगामी काही दिवसात होणाऱ्या राजकीय घडामोडींवरच त्याचं उत्तर अवलंबून असणार आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.